रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेलं जिल्हा रुग्णालय म्हणजे संवेदनशील ठिकाण आणि त्या जिल्हा रुग्णालयामधून नेहमीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता हा नेहमीचा चर्चेचा राहिलेला विषय आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जे रुग्णसेवेचा जो शासनामार्फत दिला जाणार लाभ तो ह्याच रुग्णालयातून दिला जातो. पण गेले काही वर्ष हे जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिलं. त्याचं कारण की तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची असलेली कमतरता. पण आज ह्या ठिकाणी मी उभा आहे, त्याच्या मागे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशस्त इमारत आहे आणि त्या इमारतीतूनच आता जिल्हा रुग्णालयाचा कारभार पाहिला जातो. आत्ता ह्याच वेळेला ह्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विचार केला तर येत्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब रुग्णांना उपचार होण्यास फारच मोठी मदत होणार आहे. आता सध्या जे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी होते ते तसेच त्या ठिकाणीच कार्यरत आहेत, परंतु मुळातच ती पद्धत अत्यंत कमी होती, आपल्याला माहीतच आहे. आता वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे. ती अशा अर्थानं की आपल्याकडे आधी डोळ्याच्या विभागात डॉक्टर नव्हते, ते मी आता नेमलेले आहेत. हाडाचे डॉक्टर नव्हते, ते आपले डॉक्टर देवकर आलेले आहेत तिथं. आपल्याकडं सायकॅट्रीला आता डॉक्टर आहेत. रेडिओलॉजी म्हणजे सोनोग्राफी करायला डॉक्टर आहेत. 2 डॉक्टर्स मी बालरोग विभागात नेमलेले आहेत, त्यामुळे तिकडचं काम आता बऱ्यापैकी सुधारलेलं आहे. या व्यतिरिक्त आपली जी लॅबॉरेटरी आहे, जिथं सगळ्या चाचण्या होतात, तिथल्या बहुतांशी चाचण्या या बाहेरून केल्या जातात HLL अशी टायअपद्वारे. तर तिथे मी 3 डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीची. तर अशा पद्धतीने परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे, परंतु ती ज्या प्रमाणात सुधारायला पाहिजे तशी निश्चितच सुधारलेली नाही आहे. अलीकडंच आमचं NMCचं इन्स्पेक्शन झालं. त्या इन्स्पेक्शनमध्ये याबाबत त्या कमिशननी महाराष्ट्र शासनाला कळवलेलं आहे की 2 महिन्याच्या आत ही सगळी पदं भरावी. आता साधारण माझं हे इन्स्पेक्शन होऊन एक 20-25 दिवस झाले, म्हणजे साधारण जुलै 10-15पर्यंत ही पदं भरणे अपेक्षित आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 डिसेंबरला हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालं, परंतु त्याची जी पदनिर्मिती अपेक्षित होती ती काही तांत्रिक कारणामुळं होऊ शकली नाही आणि शेवटी आम्ही पाठपुरावा करून ती फाईल जेव्हा वैद्यकीय शिक्षणाकडे आणण्यात यशस्वी झालो तेवढ्यात आचारसंहिता लागली. त्यामुळे तो GR ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी निघायला पाहिजे होता, तो अजून निघाला नाही. ती जवळजवळ 986 पदं आहेत आणि तो GR आता आचारसंहिता संपताच निघणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत. तर ती 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आल्यानंतर आपल्याला जो अपघात विभागचा कारभार चालवण्यामध्ये जी तारेवरची कसरत करावी लागते ती आपली कसरत कमी होईल आणि जी शैक्षणिक पदे आहेत ती तर NMCनं शासनाला 2 महिन्यात भरायला सांगितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की ह्या रुग्णालयाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा मनुष्यबळाचा आहे. मनुष्यबळाचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला, ही समस्या जर सॉल्व्ह झाली तर हे रुग्णालय एक अत्यंत चांगलं जिल्हा स्तरावरील रुग्णालय म्हणून नावारूपाला येईल. औषधांची परिस्थिती काय? औषधांचा पण अडचणीचा विषय. औषधांची आता काय झालं कसं की पदनिर्मिती नसल्यामुळे बजेट नाही अशी परिस्थिती होती. मग साधारण हे अंदाज धरून आम्ही त्याच वेळेला थोडंसं असं नियोजन केलं की पालकमंत्री महोदयांना सांगून जिल्हा नियोजनमधून आम्हाला हे 3-4 महिन्याचा कालावधी हा जो लागणार आहे निधी येण्यासाठी, याकरिता काही निधी द्यावा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी 1-1.5 कोटीचा निधी दिला होता. त्यातून जी औषधं आली आहेत त्याच्यावरती सध्या सुरू आहे आणि आता एक 4 दिवसापूर्वीच आम्हाला जिल्हा नियोजनमधून मेडिकल कॉलेजला पहिल्यांदा, कारण याच्या आधी मेडिकल कॉलेज हे हेडच नव्हतं, मेडिकल कॉलेजला पहिल्यांदा त्यांनी औषधांसाठी निधी दिलेला आहे. तर ती प्रक्रिया आता आम्ही करत आहोत. त्यांनी पूर्ण निधी टोटल 10 कोटी दिलेला आहे. आता त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, औषधं आहेत, सर्जिकल गोष्टी आहेत, ऑक्सिजन आहे, किट्स आहेत, काही छोटी मोठी उपकरणं आहेत. रुग्णसेवेतला महत्त्वाचा भाग म्हणजे औषधं आणि औषधं हा त्यातला महत्त्वाचा भाग. राज्य शासनाने मध्यंतरी तो एक निर्णय घेतला की संपूर्ण आरोग्य सेवा मोफत, त्याच्यामध्ये औषधांचा भाग हा पण त्याचा समावेश होता. पण दुर्दैवाने गेल्या वर्षभरामध्ये राज्य शासनाकडनं औषधाचा पुरवठा
जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे. पूर्वीच्या काळी हाफकिनकडनं डायरेक्ट जिल्हा परिषदचं असो किंवा जिल्हा रुग्णालयामधल्या ज्या रुग्णांना औषधं लागायची त्याचा पुरवठा थेट केला जात होता. पण आज अशी परिस्थिती आहे की राज्य शासनाकडनं पूर्णपणे ह्या दोन्ही विभागांना औषधांचा पुरवठा होत नाही आहे. जिल्हा परिषदेचा विचार केला तर 136 प्रकारची औषधं लागतात. त्याच्यामध्ये मधुमेह किंवा रक्तदाब ह्या औषधांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर असतो. परंतु गेल्या वर्षभरामध्ये राज्य शासनाकडनंच निधीची चणचण किंवा डायरेक्ट पुरवठा औषधांचा होत नसल्याकारणाने आज ह्या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागील भागात हे आहे जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयातलं औषध भांडार. सुमारे 6,500 स्क्वेअर फूटमधले बांधकाम आहे. नियमानुसार 10,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम असं प्रत्येकी पाहिजे होतं, पण दुर्दैवाने 6,500 स्क्वेअर फुटामधलं हे बांधकाम आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता औषधांची वानवा आहे. जे काही थोड्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजनमधून जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षी 23-24मध्ये साधारणपणे ह्याच्याकरता 2 कोटीची तरतूद केली होती आणि त्यामुळे निदान ते औषधं ह्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती खरेदी करता आली. पण राज्य शासनाकडनं पुरवठा होत नसल्याने वर्षाला जिल्हा परिषदेचा विचार केला तर 10 ते 12 कोटी रुपयाची औषधं ही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयाला प्राथमिक केंद्रांना लागतात. तीच परिस्थिती जिल्हा रुग्णालयाची आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत 2 महिन्याच्या औषधांचा साठा असताना पुढे कशाप्रकारे औषधे खरेदी करायची किंवा रुग्णांच्या कशाप्रकारे ती औषधं पुरवायची ह्याच्या विचारात वैद्यकीय अधिकारी अडकलेले आहेत. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त औषधांचा पुरवठा करावा नपेक्षा पालकमंत्र्यांनी अधिक निधीची तरतूद औषधांचा केल्यास हा अडचण दूर होईल असं एकंदरीत आरोग्य विभागात बोललं जातं आहे. टाइम्स डिजिटलकरता दीपक मोहितेसह किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.